नमस्कार मित्रांनो, दत्त जयंती गुरुचरित्राची फलश्रुती सर्व 52 अध्यायातून काय प्राप्त होते हे जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. 14 डिसेंबर 2024 रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी 4:59 सुरू होत असून 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:31 समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे. कोणती उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन ग्रंथात दिलेले असते. तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की सुख दुःख आलेच, मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते. श्री गुरुचरित्र ग्रंथात ही फलश्रुती सांगितली गेली आहे. मनोकामना तर पूर्ण होतात, पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वास्तू यातील बाधाही नाहीशी होते. दर्शन कसे घडते तर सप्ताह काळात वा सप्ताहाचे शेवटी, तसेच ग्रंथ पठण, श्रवण, लेखन याद्वारे ही पारायण पूर्ण झाले की बहुधा नैवेद्याचे वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. सर्व 52 अध्यायातून काय प्राप्त होते? श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती याप्रमाणे. अध्याय नंबर 1, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2, कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय 3, गुरुकोपाचे क्षमन होते, व्रताची पूर्तता होते. अध्याय 4, स्त्री छलपणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5, शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6, दैवी कोप दूर होतो, विद्या प्राप्ती होते. अध्याय 7, पंच महापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8, बुद्धिमांद्य नाहीसे होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9, सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10, नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11, वाचा दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12, संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13, सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14, प्राणघातक गंडांतरापासून स्वसंरक्षण लाभते. अध्याय 15, तीर्थयात्रा सफलता प्राप्त होते. अध्याय 16, आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17, ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18, संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19, भाग्य वृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो. त्रिस्थळी यानंतर पुण्य लाभते. अध्याय 20, गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासंबंध परिहरेल. अध्याय 21, मृत्यू भाग्यापासून भयापासून मुक्तता. अध्याय 22, वांझपणा दूर होते. अध्याय 23, पिशाच बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24, भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25, अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26, शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात. अध्याय 27, गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती. अध्याय 28, वाईट कर्माचे दोष दूर होतात, सत्पथ सापडतो. अध्याय 29, स्त्री छलदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30, कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31, पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32, वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33, वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34, प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35, हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते,
तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36 चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37 मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते. अध्याय 38 निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40 रोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42 विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43 गर्व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 रोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46 स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते, विघ्ने टळतात. अध्याय 49 तीर्थक्षेत्रांबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय 50 ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. अशा प्रकारे साधकाने हे पूर्णपणे 52 अध्यायांचे पठन केले असता साधकाला फलश्रुती निश्चितच प्राप्त होते. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची दत्तगुरूंची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.